नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा. मी घेऊन येते आज या नवीन पार्टमध्ये तुम्हाला जे ज्यांचं ITI कंप्लीट आहे, जे ITI बांधवासाठी ना नवीन एक खुशखबर आणि नवीन खूप महत्त्वाची संधी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येणाऱ्या इंडियन ऑइल या कंपनीमध्ये अप्रेंटिस आणि टेक्निशियनच्या नवीन वॅकन्सीज अनाऊन्स झालेल्या आहेत. तर त्याचेच एक शॉर्ट डिटेल म्हणून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर याला आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मी ह्याच्यात पहिले तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला 10वी पास आणि ज्याचा ITI आता पण जे कंप्लीट झाले ते पण ह्याला अप्लाय करू शकतात. आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं थोडं डिटेल सांगतो. आता हे बघा, तुम्हाला सगळ्याला माहिती इंडियन ऑइल कंपनी रेप्युटेड कंपनी PSU आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येत आहे. त्याच्यामुळे खूप चांगली संधी आहे तुम्हाला अप्रेंटिससाठी. याच्यामध्ये पोस्टचं नाव टेक्निशियन आणि 2 पोस्ट आहेत त्याच्यामध्ये, टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस. अप्रेंटिस 1 वर्षाची राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे, 18 ते 24 वर्ष वय. आणि महत्वाचं काय वॅकन्सी खूप चांगल्या आहेत. ट्रेड वाईज वॅकन्सी आहेत, ट्रेड वाईज प्लस स्टेट वाईज 6 ते 7 राज्यामध्ये याच्या वॅकन्सी आहेत इंडियन ऑइलच्या. जवळपास 550च्या जवळपास प्लस रिस्पेक्टिव्ह ट्रेडला याच्या वॅकन्सी आहेत. तर ह्याच्यात पात्रता मुलांना मी तुम्हाला सांगितली आताच की 10वी पास आणि संबंधित ट्रेडचा ITI पूर्ण पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. आता ITI संबंधित ट्रेडचे म्हणजे कोणते येणार, फिटर आहे, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन आणि इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या ट्रेडच्या विद्यार्थ्यांनाच याच्यामध्ये भाग घेता येणार आहे किंवा अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला डेट पण माहित पाहिजे. 11/9 पासून चालू आहे फॉर्म फिलिंग आणि लास्ट डेट आहे 11 ऑक्टोबर 2025. आता याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे फॉर्म फिलिंग करताना. आपल्याला फॉर्म फिल कसा करायचा आहे, आता समजा तुमचा ITI कंप्लीट झाला आहे, संबंधित ट्रेड मधला ITI बोलतोय मी, तो कंप्लीट झाला आणि आता तुम्हाला काय करायचं, NAPSच्या पोर्टलवर जायचंय. म्हणजे नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम जी आहे आपल्या गव्हर्नमेंटचं, NAPS पोर्टलवर जायचंय. कुठल्याही नेट कॅफेत जा किंवा तुमच्या ITI मधल्या BTR मध्ये पण जाऊ शकता. तिथे तुम्ही काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचंय. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्ण रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर MS ऑफिसचा एक फॉर्म येईल, त्याच्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन द्यायचंय. 3 जॉब लोकेशन द्यायचे, तर म्हणजे त्याच्यात तुमचे 6 ते 7 लोकेशन येतील. त्याच्यापैकी तुम्हाला 3 सिलेक्ट करायचे. तर ते सिलेक्ट केल्यानंतर फायनल सबमिट केल्यानंतर तुमचं आपोआप फॉर्म सबमिट होणार. याला फीस वगैरे काही नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन कसं होणार आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करा त्याच्यात तुमचे ह्याच्यात कसं आहे, टोटली ITIच्या मार्क्स वरती ह्याचं सिलेक्शन होणार आहे तुमचं. जे फर्स्ट आणि सेकंड इयरचे जर 2 वर्षाचं ट्रेड असेल त्याचे जे मार्क्स आहेत फायनल इयरचे, त्याच्यावरती तुम्हाला याचं मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंटसाठी कॉल करतील. ते डॉक्युमेंट नंतर मेडिकल नंतर फायनल जॉईनिंग राहील तुमची. तर मुलांनो, अतिशय चांगली संधी आहे. ज्याला कोणाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PSU मध्ये कंपन्यामध्ये अप्रेंटिस करायचे त्यांनी नक्कीच हा फॉर्म फिल करा. NAPS पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा आणि नक्कीच या अप्रेंटिससाठी अप्लाय करा. ठीक आहे, धन्यवाद.